चला तर मंडळी, आज करूयात बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असे मस्त जबरदस्त खमंग कुरकुरीत खुसखुशीत पोह्यांचे वडे। हे वडे बनवायला अतिशय सोपे आहेत, अगदी झटपट बनवून तयार होतात। घरात उपलब्ध असलेल्या पोह्यांपासूनच हे आपण बनवून तयार केलेले आहेत। रिमझिम पावसामध्ये काहीतरी गरमागरम खाण्याची जर का तुमची इच्छा होत असेल तर हे अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारे पोह्यांचे वडे तुम्ही नक्कीच करू शकता। चला करूयात। तर पोह्यांचे वडे बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। घरामध्ये कांदे पोहे बनवण्यासाठी ज्या पोह्यांचा आपण वापर करतो ना तेच पोहे आहेत। पोहे भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालून पोहे आपल्याला चांगले 2 पाण्याने धुवून घ्यायचे। तर हाताने चांगलं चोळून या पोह्यांना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। इथे बघा पोहे मी पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता यानंतर काय करायचंय, पोहे भिजण्यासाठी यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि 10 मिनिटांसाठी आपण याला बाजूला ठेवून देणार आहोत। पोहे भिजतायत तोपर्यंत आता आपण पुढची तयारी करून घेऊ। आता आपल्याला हे पोह्यांचे वडे बनवण्यासाठी इथे एक मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी मी घेतलेले आहेत 1 चमचा धणे, 1 चमचा जिरं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाणी न घालताच मिक्सरवर फिरून हे बघा अशा पद्धतीने याला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर या इथे आपलं पोह्यांचे वडे बनवण्यासाठी हा मसाला बनवून तयार झालेला आहे। आणि हे बघा मसाला तयार करून होईस तोपर्यंत दुसरीकडे आपण हे जे पोहे भिजत ठेवलेले होते ते सुद्धा व्यवस्थित भिजलेले आहेत। तर सुरुवातीला याला हाताने चांगलं चुरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला व्यवस्थित घट्ट असं दाबून चुरून छान असा याचा मऊसूद आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता या पोह्यांचा गोळा तयार करत असताना थोडंसं हे कोरडं वाटत असेल तर 3 ते 4 टेबलस्पून तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि मस्त असा याचा मऊसूद आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। यामध्ये पोह्यांचे तुकडे शिल्लक राहता कामा नये, जमेल तितकं याला व्यवस्थित चुरून मिक्स करून घ्यायचे आणि छान असा मऊसूद आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर हे बघा इथे मी पोह्यांना व्यवस्थित मळून याचा सॉफ्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये घालूयात धणे, जिरे, आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं तयार करून घेतलेलं वाटण। सोबतच यामध्ये घालायचं आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहेत। त्याचबरोबर 1 चमचा चाट मसाला मी यामध्ये घातला, थोडंसं लाल तिखट घालायचं, थोडीशी हळद घालायची, चवीपुरतं मी यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि इथे मी 1 मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 10 ते 12 बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं घातली। तर इथे मी एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेऊन त्याची पिलरने साल काढून किसणीने किसून घेतलेला आहे आणि हा बटाट्याचा किस काळा पडू नये याकरता पाण्यामध्ये भिजत ठेवला। आता हा बटाट्याचा किस आहे तो आपल्याला पाण्यामधून बाहेर काढायचा आणि कोरडा करून घ्यायचा। जमेल तितकं पाणी यातलं हाताने घट्ट दाबून पिळून आपल्याला काढून टाकायचंय आणि हा बटाट्याचा किस आपल्याला या मिश्रणात घालायचा आहे। आता इथे मी कच्चा बटाटा घेतलेला आहे, याऐवजी तुम्ही उकडलेला बटाटा सुद्धा वापरू शकता आणि हा उकडलेला बटाटा तुम्ही यामध्ये किसून घालू शकता। कच्च्या बटाट्याचा किस यामध्ये घातल्यानंतर आता या मिश्रणाला छान बाइंडिंग यावं, वडे चवीला चांगले लागावेत यासाठी इथे मी घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ, साधारण 4 चमचे इतकं हे बेसन पीठ आहे। आता मी इथे 4 चमचे बेसन पिठाचा वापर केलेला आहे, याऐवजी तुम्हाला 1 चमचा बेसन पीठ कमी जास्त लागू शकतं। आता सुरुवातीला याला आपल्याला हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। लगेचच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही, कारण यामध्ये आपण किसलेला बटाटा, कोथिंबीर, कांदा घातलेला आहे आणि यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असतो। त्यामुळे आपण याला जसजसं मिक्स करत जाऊ तसतसं याला पाणी सुटत जातं। त्यामुळे लगेचच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाहीये। अगदीच गरज असेल तर तुम्ही 3 ते 4 टेबलस्पून यामध्ये पाणी घालू शकता। तर हे बघा मला इथे पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता लागलेली नाही। पाणी न घालताच हे मी छान असं घट्टसर मळून घेतलेलं आहे। याला व्यवस्थित आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय आणि छान याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे जर तुम्हाला सैलसर वाटत असेल तर आणखीन 2 चमचे तुम्ही यामध्ये बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता। छान असा पिठाचा गोळा मळून झाला। आता लगेचच आपण वडे बनवायला घेऊ। या पिठापैकी लिंबा एवढा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हाताने सुरुवातीला याला आपल्याला गोल गोल करून घ्यायचंय। त्यानंतर दोन्ही हातांच्या तळव्याच्या मदतीने याला वड्याचा चपटा असा आकार द्यायचा आहे। तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा याला छान असा चपटा आकार देऊन घ्यायचा। वडे आपल्याला खूप जास्त जाड ठेवायचे नाहीयेत, थोडेसे मध्यम जाडीचे करायचे आहेत। वडा जर का तुम्ही खूप जास्त जाड केला तर तो वरवर तळला जातो आणि आतमध्ये मात्र तसाच कच्चा राहतो। अशा पद्धतीने या साईजचे वडे जर तुम्ही केले तर वडा वरून छान कुरकुरीत होतो आणि आतून मस्त खुसखुशीत।
तर हे बघा, इथे मी एक वडा तयार करून घेतलेला आहे. आता आपण अशाच पद्धतीने आणखीन एक वडा तयार करून घेऊयात. तर लिंबा एवढा पिठाचा गोळा हातावर घ्यायचा, त्याला गोल गोल करून घ्यायचं. त्यानंतर याला वड्यांचा असा दोन्ही हाताच्या मदतीने चपटा आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा, आणखीन एक वडा मी इथे तुम्हाला करून दाखवला. आता सारख्याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या पिठाचे सुद्धा मी वडे तयार करून घेणार आहे. तर हे बघा, इथे मी सगळे वडे तयार करून घेतले. छान असे आपले हे वडे तयार करून झालेले आहेत. आता आपण याला तळून घेऊ. तर वडे तळण्याकरता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल गरम झालेलं आहे. गॅस मध्यम करायचा आणि एक एक वडा तेलामध्ये आपल्याला सोडून घ्यायचा. खूप जास्त वडे एकाच वेळेला आपल्याला तेलामध्ये सोडायचे नाहीयेत. तर तेलामध्ये जेवढे वडे मावतील तेवढेच आपल्याला यामध्ये सोडायचे. आणि वडे तेलामध्ये घातल्याबरोबर लगेचच याला झाऱ्या लावायचा नाही. तर 1 मिनिटभरासाठी वडे एका अंगाने छान सोनेरी रंगावरती तळले गेले, थोडेसे कुरकुरीत झाले की मग आपल्याला याला दुसऱ्या बाजूने तळण्याकरता पलटी करून घ्यायचंय. तर हे बघा, मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूनी छान उलट सुलट करत याला मस्त असं सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायचंय. दोन्ही बाजूंनी उलट सुलट करत मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनिटासाठी वडे चांगले तळून घेतले की वडे मस्त कुरकुरीत होतात. छान असा वरून याला क्रिस्प येतो. तर हे बघा, दोन्ही बाजूंनी वडे छान असे तळले गेलेले आहेत, मस्त कुरकुरीत झालेले आहेत. छान असे सोनेरी रंगावरती वडे मस्त कुरकुरीत असे खरपूस तळले गेलेले आहेत. आता याला आपल्याला तेलातून काढून घ्यायचंय. या स्टेजलाच आपल्याला याला तेलातून बाहेर काढून घ्यायचं, कारण थंड झाल्यानंतर याचा रंग आणखीन थोडासा डार्क होतो. तेल यातलं पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि वडे आपल्याला तेलातून बाहेर काढून घ्यायचे. आता सारख्याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या वड्यांची बॅच सुद्धा आपण तळून घेणार आहोत. तर एक एक करून वडा तेलामध्ये सोडून घ्यायचा आणि मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनिटासाठी उलट सुलट करत आपल्याला वडे मस्त असे तेलामध्ये खरपूस कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर या इथे बघा, हे सगळे मी वडे तळून घेतलेले आहेत आणि अशा रीतीने खाण्यासाठी तयार झालेत आपले मस्त असे खुसखुशीत कुरकुरीत खमंग पोह्यांचे वडे. याचा कुरकुरीतपणा तुम्ही इथे बघू शकता. वडे किती मस्त वरून कुरकुरीत झालेले आहेत. एक वडा तुम्हाला मी तोडून दाखवते, यावरून तुमच्या लक्षात येईल वडे आतून किती सॉफ्ट आणि वरून मस्त कुरकुरीत झालेले आहेत. हे वडे तुम्ही तळलेल्या मिरचीसोबत खाऊ शकता, सॉससोबत खाऊ शकता किंवा एखाद्या हिरव्या चटणीसोबत खायला सुद्धा वडे खूप छान लागतात. तर रिमझिम पावसामध्ये अगदी झटपट तुम्हाला काहीतरी बनवून खायचं असेल तर हे पोह्यांचे वडे नक्कीच तुम्ही करू शकता. बनवायला अतिशय सोपे आहेत. आता सध्या लहान मुलांच्या शाळा सुद्धा सुरू होत आहेत, त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी हे वडे तुम्ही देऊ शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर जरूर एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.